चंदनझिरा येथील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, या सभेला माननीय ब्रह्मानंदजी चव्हाण साहेब, रिपाईचे मराठवाड्याचे नेते, या विभागाचे नगरसेवक पप्पू, मंचावरील शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि रिपाईचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि चंदनझिरा येथील जमलेला हा जनसागर, हा जनसागर आपल्या विजयाची खात्री देत आहे. मतदान जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, परंतु चंदनझिरा येथील नागरिकांनी आपल्या विजयावरती शिक्कामोर्तब करून टाकलेला आहे. गेली 35 वर्ष मी चंदनझिऱ्यामध्ये येतो, पण जे प्रेम तुम्ही आज मला दिलं, जो उत्साह तुम्ही आज दाखवला, या अगोदर एवढा प्रेम आणि एवढा उत्साह कधीही मी चंदनझिऱ्यामध्ये बघितला नाही. प्रत्येक घरासमोर रांगोळ्या, प्रत्येक घरामध्ये आरती, आपल्या घरातलाच कोणीतरी विजय पथावरती जातो, रणांगणामध्ये जातो, तेव्हा सवासिन्या जेव्हा अशा प्रकारची आरती करतात, तशाच प्रकारची भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये होती. आणि तीच रणांगणातली भावना निश्चितपणे माझ्याही मनामध्ये आहे. मी तुम्हाला खात्री देतो, 20 तारखेचं मैदान तुमच्या आशीर्वादाच्या बळावरती आपण जिंकल्याशिवाय सोडणार नाही. गोरगरिबांचा, सामान्यांचा, मायमाऊल्यांचा, ज्येष्ठ नागरिकांचा जो प्रतिसाद आज या ठिकाणी आम्हाला लाभत होता, ही साक्ष आहे किंवा हा भरोसा आहे या निवडणुकीमध्ये काय होणार आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे. हो, धन्यवाद. मीच येणार आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की गेल्या अनेक वर्षाचा आपला हा न होणारा रस्ता, मी माननीय मुख्यमंत्र्याकडे गेलो आणि सांगितलं चंदनझिरा वासियांचे हाल, या रस्त्याला मदत केली पाहिजे, आग्रह केला. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 3 कोटी रुपये या रस्त्यासाठी दिले. खरं तर या रस्त्यामुळे या भागाचं भाग्य उजळलं. हा रस्ता झाल्यानंतर आता तरी कुठेतरी वाटू लागलं की आम्ही शहरामध्ये राहू लागलो. या भागातल्या लोकांचं स्टेटस बदललं. या रस्त्यामुळं एक वेगळं स्टेटस निश्चितपणे या रस्त्यावरच्या दुकानाला, या रस्त्यावरच्या रहिवाशांना त्यांचं एक स्टेटस निश्चितपणे बदललेलं आपण बघतो.
कदाचित विकास कामाचा हा परिणाम असेल. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आपण या निवडणुकीच्या रणांगणामध्ये शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलो, अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. आणि या अंतिम टप्प्यामध्ये अत्यंत सावधपणे आपल्याला राहावं लागेल. या शहराचे काही प्रश्न आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न, उर्वरित प्रश्न. मला आपल्याला सांगितलं पाहिजे बंधू भगिनींनो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवाच सांगितलं की या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आचारसंहिता संपली की तातडीनं बैठक घेतो. 2-5 महिन्यामध्ये आपल्या सर्वांना रोज पाणी कसं मिळेल याचे बंदोबस्त करतो. पण पाणी का आणल्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. या शहराला गेली 10 वर्षे पाणी रोज का मिळू शकलं नाही याचा विचार तुम्ही केला पाहिजे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे बंधू भगिनींनो की या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला कदाचित आपल्याला आठवत असेल, परंतु जालन्याची पाणी पुरवठा योजना ही योजना मी स्वतः माननीय उच्च न्यायालयामध्ये आपल्या योजनेसाठी गेलो. उच्च न्यायालयामध्ये योजना मी स्वतः याचिका दाखल केली आणि माननीय न्यायमूर्ती हायकोर्टाच्या न्यायमूर्तीने माझ्या याचिकेवरती अर्जुन पंडितराव खोतकर या नावाने याचिका जी दाखल केली होती त्या याचिकेवरती निर्णय दिला आणि 100 कोटीपेक्षा जास्तीचा पैसा आपल्याला दिला. माननीय कोर्टाने आपल्या याचिकेवरती निर्णय घेतला. जायकवाडीपासून तो जालन्यापर्यंत पाणी आलं आणि हा आमदार आहे त्या बिहारचा नागोबा हा म्हणतो मी आणलं. मला तुमच्याकडून न्याय पाहिजे. मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा. ज्या माणसाने कोर्टामध्ये सरकारच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आणि माझ्या याचिकेमुळे तुम्हाला हा न्याय मिळाला, 100 कोटीपेक्षा अधिकची योजना आपल्याला मिळाली आणि स्वतःला जलसम्राट बनवून घेणारे आयत्या बिळावरचे नागोबा हे लोकांनी त्यांच्या चमच्याने त्याला पदवी दिली जलसम्राट. अरे ही पाणी आम्ही तुम्हाला आणून दिलं इथपर्यंत. तुम्ही 10 वर्ष नगरपालिकेचे तुमच्याकडे, तुमची बायको अध्यक्ष, तुम्ही आमदार, तुमची आणि तुमच्या बायकोचे हात भ्रष्टाचारामध्ये डबडबले. नगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा करून टाकला. भर अब्दुल्ला गुड थैले में अशा प्रकारची स्थिती या नगरपालिकेची निर्माण केली. आम्ही वैयक्तिक जात नाही कधी, पण ज्या पद्धतीने तुम्ही बोलता, तुम्ही निश्चितपणे तुमचे हात आणि तुमच्या बायकोचे हात भ्रष्टाचारामध्ये बरबटले आहेत. नगरपालिका तुम्ही लुटून खाल्लेली आहे. अरे 10 वर्ष नगरपालिका तुमच्याकडे लाज वाटत नाही. तुम्हाला वितरण व्यवस्था नीट करता नाही आली, लोकांना नीट पाणी देता नाही आलं, वितरण व्यवस्था तुम्ही नीट करू शकले नाहीत. अरे ज्या शंकरराव चव्हाणने जायकवाडी धरण बांधलं त्यांनी सुद्धा कधी स्वतःला जलसम्राट म्हणून घेतलं नाही. आणि तुम्ही, अरे या बेसिक प्रश्न आम्ही हाताळतो या गावची. तुम्हाला आठवत असेल परवा मुख्यमंत्री जालन्यामध्ये आले. मी माझ्या भाषणामध्ये तुमचा उल्लेख केला की चंदनझिरा येथील नागरिकांचा PR कार्डचा प्रश्न आपल्याकडे पेंडिंग आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली की आपण चंदनझिरा येथील PR कार्डचा विषय निकाली काढा. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं तातडीने आणि लवकरात लवकर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून
चंदन जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला पीआर कार्ड देणार म्हणजे देणारच, हा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयाने दिलेला. आणि मी या सभेला आश्वासित करतो की आपल्याला पीआर कार्ड लवकरात लवकर देण्याचा निश्चितपणे विषय मी निकाली काढी. अनेक योजना आहेत, असा मुख्यमंत्री राज्याला कधी पाहिला नाही. या राज्यामध्ये घोषणा केली की लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ही योजना आम्ही या ठिकाणी आणणार आहोत. आणि ही योजना जाहीर केले करा. काँग्रेसवाले म्हटले की योजना यशस्वी होणार नाही, यशस्वी होणार नाही. आणि आम्ही त्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयाने योजना यशस्वी केली सुद्धा. आणि महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये टाकले सुद्धा. तुम्हाला कल्पना असेल किंवा नसेल, या राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कोर्टामध्ये केस दाखल केली की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रद्द केली पाहिजे. कोणत्या पक्षाचे विजय वडेट्टीवार? काँग्रेस पक्षाचे. काँग्रेसचे सुनील केदार नेते काय म्हणले? आम्ही सत्तेत आलो तर ही योजना बंद करून टाकू. माझा प्रश्न तुम्हाला बंधू भगिनींनो, मी तुमच्याशी बोलतो. जे एकनाथ शिंदे तुम्हाला 3,000 रुपये द्यायचे म्हणतात, त्या एकनाथ शिंदेच्या बाजूने तुम्ही राहणार आहात का? जी काँग्रेस तुमची लाडकी बहीण योजना बंद करू पाहते, त्या काँग्रेसच्या बाजूने तुम्ही राहणार आहात? निर्णय तुम्हाला करायचा. एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केलं की मी 3,000 रुपये देणार आहे. इथल्या प्रत्येक बहिणीने ऐकलं पाहिजे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की जालन्याच्या लाडक्या भगिनी योजनेचा शासनाच्या कमिटीचा अध्यक्ष तुमचा हा भाऊ आहे. अर्जुन खोतकर या कमिटीचा अध्यक्ष आहे. मुख्यमंत्र्यांनी मला नेमलेला आहे. मी या समितीचा अध्यक्ष आहे. आणि गेली 6 महिन्यापासून मी या योजनेवरती काम करतो. तुमचे सर्वांचे फॉर्म जमा करणं, ते तपासणं, योग्य आहे की नाही ठेवणं, माझं सौभाग्य आहे की या समितीचा अध्यक्ष म्हणून तुमच्या सर्वांच्या मंजुरी फॉर्मवर सही करायची संधी मला या ठिकाणी मिळाली. माझ्या सहीने या सर्व भगिनींचे अर्ज मंजूर झाले, कारण की शासकीय समितीचा अध्यक्ष मी आहे. माझ्याशिवाय तुमची फाईल पुढे जाणारच नाही. मी हे सर्व केलं. सर्व याच्यावरती मी सह्या केल्या तुमच्या फॉर्मवर, मंजुरी फॉर्मवर. आणि तुमची फॉर्म अंतिम मंजुरीसाठी माननीय मुख्यमंत्र्याकडे पाठवले. माझ्या सहीने, माझ्या समितीच्या सहीने हे सर्व फॉर्म मुख्यमंत्र्याच्या अंतिम मंजुरीसाठी गेले. भगिनींनो, मला माझ्या आयुष्यामध्ये काय असेल आनंद. 1,28,000 महिलांना आम्ही या योजनेचा फायदा देऊ शकलो. 1,28,000 महिलांच्या फॉर्मवर सह्या करू शकलो. माझ्या आयुष्यातला आनंदाचा प्रसंग आहे की माझ्या अध्यक्षतेखाली मी जालन्यातल्या 1,28,000 आतापर्यंत महिलांना मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा लाभ देऊ शकलो. ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी अचीवमेंट. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे बंधू भगिनी की प्रश्न अनेक आहेत. या सर्व प्रश्नावरती आम्ही लढतोच. चंदन झिरा निश्चितपणे बदलू लागलेला आहे. माननीय रावसाहेब पाटील दानवे असतील, इथं मी असेल, दोन्ही बाजूने आम्ही लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. पप्पूच्या नेतृत्वामध्ये अनेक कामं या ठिकाणी झाले. दानवे साहेबांनी अनेक कामं दिले. मी या ठिकाणी आता लक्ष घातलंय पूर्णतः. अनेक लक्षाला निधी, आपण अनेक रस्त्याला निधी दिलेला आहे. भविष्य काळामध्ये मी तुम्हाला सांगतो की अत्यंत चांगल्या पद्धतीनं चंदन झिऱ्याचा विकास केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. एक चांगल्या शहरामध्ये आपण आलो.
मला आपल्याला सांगितलं पाहिजे, चांगल्या चेहऱ्याचा लॉस आपल्याला वाटलं पाहिजे. मी एक विषय सांगून माझं भाषण संपणार आहे. हा आमचा आमदार, हा आपला आमदार, हा आमच्या योजना सोडतो. आम्ही आणलेलं पाणी खोटं सांगतो की आम्ही आणलं मेडिकल कॉलेज. केंद्रामध्ये आपली सत्ता, राज्यात आपली सत्ता, आणि हा खोटं नाटक म्हणतो की आम्ही आणलं. मी या शहराच्या साठी, आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी जालना शहरामध्ये एक मोठं विपश्यना केंद्र, गौतम बुद्धाचा मोठा पुतळा, एक 20 एकरवर चांगलं गार्डन, आपल्या मोतीबागच्या बाजूला मोठी विपश्यना केंद्र मी या ठिकाणी तयार करतो. 100 कोटीच्या पेक्षा जास्तीचा प्रस्ताव मी समाज कल्याण विभागाला सादर केलेला आहे. मी तुम्हाला शाश्वती देतो की जालना शहरामधलं विपश्यना केंद्र, 125 कोटी रुपयापेक्षा जास्तीचं विपश्यना केंद्र या शहरामध्ये लवकरात लवकर कसं निर्माण होईल या संदर्भातला निश्चितपणे माननीय बर्मानजी चव्हाण साहेब, माझा शब्द आहे की 100 कोटीपेक्षा जास्तीचं विपश्यना केंद्र या शहरामध्ये बांधून देण्याची जबाबदारी अर्जुन खोतकरने स्वीकारलेली आहे. याचबरोबर आपलं पंचशील बुद्ध विहार, मी मागच्या काळात बोललो होतो की आपण हे पाडू आणि या ठिकाणी नवीन माग घेऊन तोच बांधू. जेवढा निधी लागेल तेवढा निधी निश्चितपणे या पंचशील बुद्ध विहारासाठी, या भागातल्या मंदिरासाठी, या भागातले ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहेत त्या सर्व मंदिरासाठी, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी, जे जे पुतळे या ठिकाणी आहेत त्या सर्वांच्या सुशोभीकरणासाठी निश्चितपणे जो लागेल तो निधी देण्याची माझी तयारी या ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. 20 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबायचं आणि आपला विजय निश्चितपणे करायचा. हाच आशीर्वाद तुम्ही मला या प्रसंगाने द्या. मी आपला सर्वांचा आशीर्वाद आणि आपला सर्वांचा पाठिंबा या ठिकाणी मागतो. 20 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून मला विजय करावं हे आव्हान तुम्हाला करतो. अजून माझ्या 3 सभा बाकी आहेत. अजून 10च्या आत मला 3 सभा करायच्या. एवढ्या मोठ्या संख्येने आपण मला पाठिंबा दिला, ही ताकद तुम्ही माझ्या पाठीमागे उभा केली, त्याबद्दल मी आपले सर्वांचे हात जोडून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अच्छा, हा, इथं महिलांच्यासाठी दवाखान्याची मागणी. तर मला असं वाटतं की आता मला पहिला आमदार करा. आमदार केल्यानंतर हे प्रश्न सुंदरनगर वगैरे सर्व भागातले प्रश्न निकाली काढतो. गेलो.